हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या माहेराहून म्हणजे गावाहून डायरेक्ट थेट इथं माझ्या घरी आणून जो आहे तो व्हिडिओ दाखवत आहे. कारण का तर व्हिडिओमध्ये इतकं जास्त स्टोरेज वगैरे फोटो, व्हिडिओ इतके जास्त झाले होते, अक्षरशः जागाच नव्हती. त्यामुळे बाकीचे काही व्हिडिओ मला डायरेक्ट डिलीट करावे लागले, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. नाहीतर मग व्हिडिओसुद्धा डाउनलोड होत नव्हता व्हॉईस ओव्हर केल्यानंतर. झाडांची अवस्था सगळ्यात आधी झाडांची काळजी ती म्हणजे की आता भरपूर म्हणजे खूप जास्तच प्रमाणामध्ये ऊन असल्यामुळे झाडांची पानं इतकी कोमेजून गेलेली होती, पूर्ण पानं सुकल्यासारखी झालेली होती. तर आता हा जो आहे ना व्हिडिओ तो गावाहून आल्यानंतर 2 ते 3 दिवसानंतरचा आहे. तर 1-2 दिवस आधी यांना पाणी घालून झालेलं होतं, त्यामुळे त्यांची अवस्था जरा बऱ्यापैकी ठीक झालेली होती. नाहीतर तुम्ही बाकीची अवस्था जी आहे ती बघू शकतात, कशी पानं सुकलेली आहेत, पूर्ण पानं कोमेजून गेलेली होती. पाणी घातलं भरपूर सारं त्यांना, 2-3 दिवस झाले त्यांना सतत पाणी घालत आहे. तर जरा कुठं झाडं जी आहेत ती व्यवस्थित झालेली आहेत. आणि मी डायरेक्ट हाताने पाणी शिंपडून पूर्णपणे झाडांवरती पाणी टाकून देत आहे. कारण खूप जास्त गरम होत असल्यामुळे झाडांची पानं ऊन असल्यामुळे पूर्ण झाडांची वाट लागलेली आहे. 4-5 दिवस जरी पाणी नाही भेटलं तरी झाडं ही आहेत ती हे होऊन जातात. कारण आपल्यासारखीच त्यांनासुद्धा पाण्याची खूप जास्त गरज आहे. तर गावाहून लगेच रिटर्न यावं लागलं. कारण का तर सिद्धीचे क्लासही आहेत आणि स्कूलही आहे, सुट्ट्या नाही आहेत. त्यामुळे मग 6-6 तास लेक्चर आहेत क्लासेसमध्ये आणि एवढे सगळे लेक्चर बुडवणं काही शक्य नव्हतं. त्यामुळे लगेच आम्ही गावाहून निघालो लग्नाच्याच दिवशी. रात्री ट्रेन जरा लेट होती म्हणजे आम्ही 6 घरीच होतो. 6-6:30ला लग्नाच्या दिवशी घरून निघालो आणि डायरेक्ट इकडे आलो कल्याणला. तर ते काही तुमच्यासोबत मी शेअर करू शकले नाही. कारण इतकं स्टोरेज झालेलं होतं आणि इकडनं इकडे आल्यानंतरसुद्धा असं वाटत होतं की मी कुठले व्हिडिओ डिलीट करू, की जेणेकरून म्हणजे हे जे काही लग्नाचे व्हिडिओ आहेत ना, ते तुमच्यासोबत मी शेअर करू शकेल. जागाच नव्हती फोनमध्ये डायरेक्ट अक्षरशः इतकं जास्त स्टोरेज वगैरे झालेलं होतं. जसं-जसं करून 2 दिवसामध्ये मग मी ते व्हिडिओ कव्हर केले आणि तुमच्यासोबत शेअर केले. तर चला, देवघरसुद्धा इतकं जास्त धूळ वगैरे झालेली होती आणि गावावरून आल्यानंतर काहीच आवरावंसं वाटत नाही. कारण जाण्याचा जितका उत्साह असतो ना आपल्याला गावी, तितका उत्साह रिटर्न येण्याचा नसतोच. आणि तिकडनं आल्यानंतर 2-3 दिवस तर माझं मनच लागत नव्हतं. म्हणजे सारखं तिकडची आठवण आणि म्हणजे सगळेच आलेले असल्यामुळे आपल्याला जरा डिस्टर्बच होऊन जातं. आपलं सगळं रुटीन हे होऊन जातं गावी जर गेलो तर. त्यामुळे अगदी काहीच करावंसं वाटत नव्हतं इतकं जास्त. तर तसेच फक्त देवांची अंघोळ वगैरे करून मी त्यांची देवपूजा जी आहे नित्य आपली ती करत होती. पण देवघराची डीप क्लिनिंग वगैरे काही 2 दिवसात केली नाही. कारण गावी गेलो ना, तर तिकडनं आल्यानंतर कपड्यांचा सुद्धा इतका जास्त पसारा असतो, इतकी जास्त कपडे होते तिकडनं आल्यानंतर धुण्यासाठी सुद्धा खूप जास्त होते. आणि काही कपडे असे असतात, की आपण मशीनला लावू शकत नाही, ते आपल्या हातानेच वॉश करावे लागतात. त्यांनासुद्धा पर्याय नसतो. तर आणि बाकीचा जो काही आपला पसारा असतो तो आवरा. त्याच्यामध्ये इतका मूड हे होतो आणि मेन म्हणजे आपण तिकडनं येतो ना, तर तिकडची आठवण पण आपल्याला येत असते. त्यामुळे घरातील काही कामांनासुद्धा मन लागत नव्हतं. कारण फक्त आम्ही तिघंच आलेलो होतो गावाला. वेदू तर गावालाच थांबली आणि आम्ही तिघं आलेलो होतो. आणि भाऊ, बहीण वगैरे वहिनी सगळे, तिचे मुलं सगळे गावाला असल्यामुळे आणि आम्हाला एकट्यांनाच निघावं लागलं. त्यामुळे जरा वेगळंच वाटत होतं, यायचं मनच नव्हतं. पण मुलांचे स्कूल वगैरे असले तर मग आपलाही नाईलाज असतो आणि त्यामुळे. आणि आता तर हळूहळू मुलं मोठी जशी होत जातील तसं-तसं तर माहेरी किंवा सासरी आता राहायचं जमणारच नाही. कारण वेळच नसेल. मुलांना वेळ नसला तर आपल्यालासुद्धा गावाला राहता येत नाही. आज सकाळी मी ना पूर्ण देवघर क्लीन करून घेतलेलं होतं. देव आधी सगळे व्यवस्थित असे क्लीन करून घेतले. त्यानंतर देव क्लीन करून झाल्यानंतर आपला देवघरातला कलश वगैरे आणि देव आज मी तसेच ठेवलेले आहेत. त्यांना वस्त्र वगैरे, माळा काहीच घातल्या नव्हत्या. सगळं काही मी आज पूर्णपणे क्लिनिंगला काढलेलं होतं देवघरातलं.
कारण गावी जायच्या आधीच देवघर थोडं म्हणजे आता धूळ वगैरे आणि बरेच दिवस अगोदर मी देव वगैरे काही क्लीन वगैरे करून घेतलेले नव्हते, त्यामुळे खराबच झालेलं होतं पूर्णपणे देवघर. आणि सध्या कसं धूळ वगैरेही जास्त बसते. पण मी एक विचार केला 2-3 दिवसातनं आपल्याला तिकडनं यायचंच आहे. तिकडनं आल्यानंतर परत पुन्हा आपलं हे देवघर जसंच तसं होणार आहे. त्यामुळे आपण तिकडनं आल्यानंतरच सगळं व्यवस्थित करून घेऊया. त्यामुळे मी हे काही देवघर वगैरे नीट करून घेतलेलं नव्हतं. मस्त सकाळी सगळं संपूर्ण देवघर स्वच्छ करून घेतलं, पुसून घेतलं आणि देवही क्लीन करून घेतले. मंगल कलश मस्त छान असा घासून घेतला. मंगल कलश मी आपल्या किचन ओट्यावरतीच पाण्याने भरून ठेवून दिलेला होता. कारण झाड आता मोठं झालेलं आहे नारळाचं, त्यामुळे त्याची ग्रोथ नाही इथे व्यवस्थित होत नाही आणि पाण्याची कमतरता होते. म्हणून फुल तांब्या भरून मी तिथे ओट्यावरतीच ठेवून दिलेला होता. आणि मस्त छान अशी आजची देवपूजा जी आहे ती झालेली आहे. काल मी डोस्यांसाठी जसं सगळेच जण टाकतात तसं 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातलेली होती. रात्री मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं आणि फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. छान झालेलं होतं, कारण आता उन्हाळा असल्यामुळे लगेच फर्मेंट होतं. आणि नारळ आणलेलं होतं गावी जायच्या आधीच. तर म्हटलं आज शेंगदाण्याची चटणी वगैरे न करता आपण नारळाची चटणी बनवूया. आणि जास्त दिवस म्हणजे आणलेला नारळ जर जास्त दिवस पडून राहिला ना, तर त्याच्यातलं पाणी जर आटलं तर नारळ खराबही होतो. त्यासाठी आधी म्हटलं आज नारळाची चटणी आहे ना बनवून घेऊयात. आणि त्यासाठीच मी अर्जंटमध्ये डोस्यांचं जे आहे ना ते टाकून दिलेलं होतं. म्हणजे सकाळी नाश्त्यालाही होईल आणि चटणी पण होऊन जाईल. तर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं आणि नारळाची चटणी बनवायला घेतलेली होती. बारीक तुकडे करून घेतले आधी मिक्सरमध्ये, टाकलेले आहेत खोबऱ्याचे तुकडे आणि हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे. कोथिंबीर नव्हती त्यामुळे काही घातली नाही. फक्त हिरवी मिरची आणि लसूणच घातलेलं होतं नारळामध्ये आणि ते व्यवस्थित अशी चटणी मिक्सरमध्ये करून घेणार आहे. डाळ्या घालायच्या मी विसरले त्याच्यात, नाही तर मग खोबऱ्याच्या चटणीला ना छान अशी चव येते आणि मस्त होते जर थोड्या डाळ्या जर आपण घातल्या त्या तर. व्यवस्थित छान फिरवून झाल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी वगैरे घालून आता तडका देऊन देणार आहे. गॅसवरती काही ठेवणार नाही म्हणजे गरम करण्यासाठी, असंच याच्यात फक्त तडका देऊन टाकणार आहे. आणि काय होतं ना, बऱ्याच वेळेला आपण गावावरून आलो ना, इतका जास्त मूड ऑफ होऊन जातो आणि तिकडनं जायच्या आधी पण तेवढंच आवरा, तिकडनं आल्यानंतरही तेवढंच आवरा. त्यामुळे कधी-कधी असं वाटतं आपलं इथंच बरं आहे, म्हणजे रोजचं रुटीन जे आहे ते व्यवस्थित चालू असतं. इकडे-तिकडे जाणं-येणं झालं की इतकं जास्त रुटीन डिस्टर्ब होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात आणि ट्रेन वगैरेचा गोंधळ जर झालेला असला, जागरण गावी गेलो, लग्न वगैरे असले ना, जागरण वगैरे सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे सुद्धा रुटीन खूप जास्त आपलं चुकत असतं, कारण झोप वेळेवरती होत नाही आणि सगळेजण ना असं भेटलेले असलं ना, की खूप जास्त गप्पा वगैरे मारतो आणि रात्रीनं खूप उशिरापर्यंत झोपायला सुद्धा खूप जास्त उशीर होतो. आम्ही अक्षरशः रात्री 1-2 वाजेपर्यंत गप्पा मारायचो. कारण का तर मग रोज म्हणजे घरी गेल्यानंतर आपल्याला झोपायचंच आहे असंही, आणि जास्त करून भेट होत नाही आणि भेटलेलो असलो की सगळ्या गप्पा गोष्टी वगैरे हे सगळं आपलं चालूच असतं. त्यामुळे जरा थकल्यासारखं वाटतं, म्हणजे झोप अपूर्ण होते ना आपली त्यामुळे. आणि घरी आल्यानंतर परत हा आपल्या कपड्यांचा म्हणा किंवा कशाचा पसारा 2-4 दिवस जरी गेलो तरी घरामध्ये थोडीफार घाण वगैरे आपली होऊनच जाते. धूळ म्हणा किंवा काही म्हणा, थोडाफार तरी घरामध्ये पसारा आपला होतच असतो. तर ते आवर-सावर वगैरे मग मी ते निवांतच केलं आणि व्हिडिओ वगैरे काही 2-3 दिवस स्टॉपच केले. कारण मोबाईलमध्ये सुद्धा जागा नव्हती आणि लग्नाचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले नव्हते. त्यामुळे तेही एक 3-4 दिवस आराम वगैरे किंवा घरातलं थोडंफार हळू आवराआवरी जी होती ती केलेली होती. आणि कामांना तर इतका जास्त उशीर होत होता ना, 2-3 वाजून जात होते, तर कुठे तर काही कळत सुद्धा नव्हतं. तर चला, सकाळी मस्त नाश्ता वगैरे झाला, आपली नारळाची चटणी आणि डोसे. मी बटाट्याची भाजी वगैरे काही केलेली नव्हती. आणि त्यानंतर ना गावावरून आमच्या शेतामध्ये ना खूप जास्त म्हणजे आमची एक आंब्यांचं स्पेशल शेत आहे गावाला. तर घरून येताना ना कैऱ्या वगैरे ज्या आहेत ना, आम्ही नेहमी आणतच असतो आणि 1-2 वेळा माझं कैरीचं पन्हं बनवून झालेलंच होतं. पण जसं की तुम्हाला सांगितलंच की मी काही शूट वगैरे 2-3 दिवस केलेलंच नव्हतं. तर ते काही तुमच्यासोबत शेअर केलेलं नव्हतं. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर मी पूर्ण किचन आवरून घेतलेलं होतं आणि म्हटलं आता चला पन्हं वगैरे जे आहे ना थोडं बनवून ठेवा, म्हणजे 3-4 वाजेला ना जरा उन्हाच्या वेळेला थंडगार असं पिता येईल आपल्याला त्यासाठी.
तर कैऱ्या धुवून घेतल्या स्वच्छ आणि उकडायला ठेवून दिलेल्या होत्या कुकरमध्ये वाफवण्यासाठी. आणि हे आईस्क्रीमचं पावडर आहे ना, मागच्या महिन्यातच हे पॅकेट आणून ठेवलेलं होतं, पण करायचंच विसरले मी. आणि जायच्या वेळेस वेदूला आठवण आली होती, की "मम्मा, आईस्क्रीम तू बनवलीच नाही." असं. पण मग मलाही वेळ नव्हता. गावी जायच्या वेळेस खूप जास्त घाई वगैरे होती, तर काही बनवलेलं नव्हतं. आता वैभव आलेला होता. म्हटलं चला तोही म्हणजे तोही खाईल. त्यासाठी म्हटलं चला काहीतरी आईस्क्रीम वगैरे जी आहे ती बनवून घेऊयात आपण. इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये फक्त ती पावडर टाकलेली आहे आणि 3 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं असतं. अशाच पद्धतीने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि छान व्यवस्थित शिजलं. 3-1 मिनिटं झाले की मग गॅस बंद करून दिलेला होता. आणि एका ठिकाणी इथे गूळ आहे ना पाण्यात टाकलेला आहे, म्हणजे जोपर्यंत पन्हा वगैरे बनवायची वेळ येईल तोपर्यंत छान पाण्यामध्ये विरघळून जाईल. मी गुळाचं पाणी काही शिजवून घेतलं नव्हतं ना, ते काही वेळेस ना तापून घेतलेलं असलं ना तरीसुद्धा म्हणजे पटकन गूळ विरघळतो. पण म्हटलं अजून गरम करा, परत थंड करायला ठेवा. त्यासाठी मी काही त्याला तसंच थंड पाण्यातच टाकलेला होता आणि कैऱ्या व्यवस्थित छान चाळणीने अशा चाळून घेतल्या, म्हणजे एकसारखं पण आपलं तयार होतं. तर पन्हंही आता फ्रीजमध्ये ठेवून देईल. आणि त्याआधी ना आपलं जे आईस्क्रीम करून ठेवलेली होती ना, ते बॅटर आहे ना व्यवस्थित छान थंड झालेलं होतं. पूर्णपणे थंड झाल्यावरच ते आपल्याला प्लॅस्टिकचा एखादा डब्बा असेल ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये म्हणा किंवा एअरटाईट डब्बा असला, माझ्याकडे हा आईस्क्रीमचा डब्बा आहे. त्याच्यातच मी कधीही आईस्क्रीम वगैरे बनवली ना, तर फ्रीजमध्ये ठेवत असते, म्हणजे आईस बॉक्समध्ये. तर व्यवस्थित छान आता त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि आता हे जी आईस्क्रीम आहे ना, ती तुम्हाला उद्या वगैरे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता काही मिळणार नाही, कारण त्याला बराचसा वेळ जातो. आज दुपारसाठी तर मस्त छान असं पन्हं आहेच आणि उद्याही आईस्क्रीम राहील. तर चला, पन्हं बनवून झालेला आहे आणि आईस बॉक्समध्ये आता आईस्क्रीम तर ठेवून दिलेली. आज तर काही बनवून म्हणजे होणार नाही, ती बनणार नाही. रात्री परत एकदा मिक्सरमध्ये फिरून त्याला ठेवावी लागेल अजून, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आता आईस्क्रीम. आणि पन्हं झालेला आहे तयार. थोडाफार पसारा आहे भांड्यांचा, आवरते आता नंतर. आधी आता हे फ्रीजमध्ये ठेवते पन्हं, म्हणजे दुपारी जरा थंड होऊन जाईल. गरमीमुळे जरा थंड असं प्यावंसं वाटतं दुपारच्या वेळेला, त्यामुळे करून ठेवलेलं आहे. काल काही लक्षात राहिलं नाही. आणि आवडतं सगळ्यांना असं दुपारी चिचानी म्हणा किंवा हे असं पिलं की जरा बरं असतं उन्हाळ्याचं. ठेवते आता फ्रीजमध्ये आणि आवडते हा पसारा. चला, मी व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या अशा छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.